अहिल्यानगरची जिल्हा सहकारी बँक ही अतिशय राज्यामध्ये नावाजलेली आहे आणि निश्चितच कार्यक्षेत्र देखील मोठं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून ठराव 16 जून ते 16 जुलैपर्यंत हे ठराव देण्याचं होतं. आता प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम हे सुरू आहे. मला वाटतं की अजून निवडणूकच सुरू झाली नाही, त्यामुळे घोडे बाजार आपण जे म्हणला त्याला काही अर्थ नाही. त्यामुळं ही प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादी आणि त्याच्यानंतर निवडणूक कार्यक्रम आहे आणि मग निवडणूक कार्यक्रमाच्या नंतरच ती पुढील काय आहे नाही ती कारवाई होईल. मी या सहकार क्षेत्राकडे यापूर्वी 25 वर्षाच्या माझ्या राजकीय इतिहासामध्ये लक्ष दिलं नव्हतं. यापूर्वीच मी जिल्हा वार्षिक सभेमध्ये जिल्हा बँकेच्या जाहीर केलं होतं की मी यावर्षी लक्ष देणार आहे. त्या निमित्ताने मी लक्ष दिलेलं आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये माझ्या नावाने मतदान आणि उमेदवारीसाठी ठराव झालेला आहे नियमानुसार आणि त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन क्षेत्र आहे आणि ऍक्टिव्ह रोलमध्ये मला हे क्षेत्र माहीत होतं, परंतु त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे पहिल्यांदा या क्षेत्रासाठी आलो असल्या कारणानं मी विविध नेत्यांच्या, ज्येष्ठांच्या की ज्यांचं मार्गदर्शन आणि अनुभव हा फार मोठा आहे आणि त्यामुळं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना आपण एखादा व्यवसाय जरी करायचा असेल तरी पूर्वी हा व्यवसाय कोण करतं किंवा एखादे शिक्षक जरी व्हायचं असेल तरी आपण ट्रेनिंग घेत असतो. तशा पद्धतीनं मी सगळ्यांच्या गाठीभेटी घेतो आहे आणि त्यांचा अनुभव घेतो आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतो आहे. एवढंच त्याच्यातून अर्थ काढणं योग्य होईल. की निवडणूकच लागली नाही त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य होणार नाही. म्हणजे निवडणूक लागल्याच्या नंतर बिनविरोध होईल की विरोध होईल हे सांगणं आता तरी जरा कठीण आहे. जिल्ह्याची बँक आहे, त्यामुळे मुंबईत अजून तरी बैठक झाली नाही आणि झाली असेल तर मला माहित नाही, मला निमंत्रण नव्हतं. कारण त्यांना माहित होतं की मी जिल्हा बँकेत कुठेच नाही, पण आता मी जिल्हा बँकेच्या ठरावात आलो त्यामुळे आता मला ग्राह्य धरलं जाईल कदाचित. आता भाजप महायुती सत्ताधारी पक्षाचा वर्चस्व आहेच आहे बँकेत आणि तो राहील. मुख्यमंत्र्याला एवढ्या छोट्या गोष्टीत लक्ष घालायचं आवश्यकता वाटत नाही, कारण असे जिल्हे 36 आहेत आणि 36 जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अजून तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या जिल्हा बँकेकडे लक्ष दिलं नाही, परंतु प्रसंगानुरूप सेशन कोर्ट, हायकोर्ट होऊ शकतं. परिस्थितीनुसार सांगितलं मी काय परिस्थिती निर्माण होते त्यावर माननीय मुख्यमंत्री, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आणि सगळ्या गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं, परंतु सध्या तरी त्यांचं लक्ष असल्याचं मला जाणवत नाही. परंतु भविष्यात आवश्यकता असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाईने लक्ष ठेवून सगळ्याच राज्याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात, तसे अहिल्यानगरवरही ठेवतील. आता काय होणार हे निवडणूक लागल्यावरच ठरणार. त्यामुळे आता तरी काही सांगणं माझ्या अभ्यासानुसार आणि नवोदित विद्यार्थी आहे मी, त्यामुळे कठीण आहे.